बॅकफूट कव्हर्स पॉईंट आणि तुमचं पदलालित्य पण चांगल्या प्रकारे लेदर क्रिकेटमुळे होतं, त्याच्यामुळे लेदर क्रिकेट हा चांगला क्रिकेट आहे. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटला पण ऋतिक पाटील यांनी तेवढीच चांगली फलंदाजी केली. तर मयूर ऋतिक पाटील यांना पहिला चेंडू टाकत आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिचचा चेंडू. दोन्ही अंपायर आणि बाळासर यांनी वाईट कॉलचा इशारा दिला आहे. बाळासर यांनी वाईटचा इशारा दिलेला आहे. पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त बाउन्स होता आणि अतिरिक्त बाउन्स असल्या कारणाने बाळासर यांनी तो वाईट चेंडू घोषित केला आहे. 1 बाउन्सचा कॉलसुद्धा दिला निरंजन सावंत यांनी गोलंदाजाला. आणि मयूर यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू. पॉईंटच्या क्षेत्रावरून मारलेला चेंडू. 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. ऋतिक पाटील यांनी या खेळपट्टीचा पूर्णपणे अनुभव घेतला आहे. त्यांना समजलं की या विकेटवर थोडासा पॉज घेतला, थांबले, बॅकफूटला गेले तर तुम्हाला पॉईंटच्या क्षेत्रात रन्स करायला मिळतात. कारण प्रत्येक गोलंदाज हा असा असतो की पॉईंटच्या क्षेत्रात फिल्डिंग लावत आहे. तर तुम्ही शॉर्टर प्लेनची गोलंदाजी करता तर तुम्हाला ऑफ साईडच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षण बाहेर ठेवणं गरजेचं असतं. आणि मयूरने फुलर लेनचा चेंडू आणि स्वीप केलेला आहे. याला बोलतं पॅडल स्वीप. आणि पॅडल स्वीप च्या जोरावर ऋतिक पाटील यांना आलेला हा दणदणीत चौकार. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्या हातात ठेवली, जास्तीत जास्त पॉवर प्लेचे चेंडू आपण खेळलो तर चांगली धावसंख्या उभारू. आणि येणाऱ्या 2 चेंडूवर त्यांनी सलग 2 चौकार मारून सामन्याचे चित्र स्पष्ट केले आहे. कारण मी आता अटॅकिंग मोडमध्ये आलेलो आहे. कारण ऋतिक पाटील हे असे फलंदाज आहे जर खेळपट्टीवर 2 षटक खेळले तर चौफेर फटकेबाजी करू शकतात. पुन्हा एकदा मयूरचा चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा पॉईंटच्या क्षेत्रात मारला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सीमा रेषा पार चौकार. जर तुम्ही शॉर्टर प्लेनची गोलंदाजी करता, गुडलेनची गोलंदाजी करता तर तुम्हाला ऑफ साईडच्या क्षेत्रात एक फलंदाज लावणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे ऋतिक पाटील यांची चौकारांची हॅट्रिक. आणि या स्पर्धेत मला वाटतं पहिलेच फलंदाज असतील सकाळपासून की त्यांनी चौकारांची हॅट्रिक केली. चांगल्या लयमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहेत ऋतिक पाटील. का मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक मी माझ्या घरी घेऊन जातो, का मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या मी प्रत्येक वेळी माझ्या घरी होतो. आणि एक यशस्वी उद्योजक तसे की प्लेयर आणि जाने माने प्लेयर आमचे रातो के साये मुझसे घबराए आकाश म्हात्रे यांचं पण स्वागत आहे. वेलकम वेलकम आकाश म्हात्रे. केतन म्हात्रेचे एकदम जवळीक असे मित्र आकाश म्हात्रे, स्वागत आहे तुमचं या स्पर्धेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमधून मारला चेंडू. हा जाईन सीमा रेषा पार. पॉवरफुल षटकार. काय शॉट मारला ऋतिक पाटील यांनी. खरंच एक पाहणी बघा त्यांची शॉट खेळण्याची. शॉट सिलेक्शन पण प्रॉपर आहेत. आणि लेदर क्रिकेटचे हेच खासियत असते की बॉल ज्या दिशेला येणार त्या दिशेलाच ते फलंदाजी करणार. आणि अशी फलंदाजी करण्याचं भाग्य प्रत्येक फलंदाजामध्ये नसतं. कारण त्यासाठी तुम्हाला लेदर क्रिकेट तेवढाच चांगल्या प्रकारे खेळायला लागतो. लेदर क्रिकेट ही तुमच्या सर्वात म्हणजे तुमच्या फ्रंट फूट आणि तुमच्या बॅक फूटची खासियत आहे. आणि ऋतिक पाटील त्याच पद्धतीने फलंदाजी करतात आहे. चांगला बहरला आहे आणि खरंच अक्षरशः डोळ्याचा पारणं फेडलं या फलंदाजाने. एवढी चांगली अशी फलंदाजी करत आहेत. मनीष पण आम्हाला थोडे सपोर्ट करत आहे. आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रात मारलेला 1 बाउन्स चेंडू. सीमा रेषा पार. ऋतिक पाटील यांचा जर तुम्ही मॅप बघाल तर त्यांचे सर्व स्ट्रोक हे 38च्या मागे आलेले आहेत. म्हणजे पॉईंट कव्हर पॉईंट आता तुम्ही मारला तो फाईन लेग. म्हणजे या गोष्टी आहेत ज्या ऋतिक पाटीलकडून शिकाव्या. कारण जिथे चेंडू येतो त्या दिशेने ते खेळत आहेत. आणि ज्या पहिल्या सामन्यात जी गोलंदाजी मयूर यांनी केलेली तर अक्षरशः त्याची गोलंदाजी त्याने विसरून टाकलेली. आणि तो विचारात पडले की ऋतिक पाटील यांना चेंडू टाकावा तरी कुठे. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पॉईंटच्या क्षेत्रात मारला चेंडू. क्षेत्ररक्षक कॅचचा प्रयत्न करत आहे आणि कॅच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एक दुसऱ्या हातात चेंडू उतरून 2 धावा. ऋतिक पाटील थोडेसे लेझी धावले आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. ज्या पद्धतीने मयूर यांनी गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात खरंच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली. पण या सामन्यात ऋतिक पाटील यांनी अक्षरशः त्यांच्यावर तुटून पडले. ते शिवाजी महाराजांच्या राज्यात एक वाक्य होतं की फोडा आणि राज्य करा. तसंच आज ऋतिक पाटीलने दाखवले की पॉवर प्ले फोडा आणि तुम्ही राज्य करा म्हणजे तुमचंच राज्य चालेल. आणि ऋतिक पाटीलने तेच दाखवलं की कुठल्याही गोलंदाजावर जर तुम्ही आक्रमण केला तर तो त्याची गोलंदाजी विसरतो. आणि मान फलंदाज आपले सचिन तेंडुलकर
हे नेहमी एकच सांगत असायचे की गोलंदाजाला तुमच्या डोक्यात घुसू नका देऊ, तुम्ही गोलंदाजाच्या डोक्यात घुसा, तेव्हा गोलंदाज त्याची गोलंदाजी विसरतो आणि आपल्याला हवे तसे फटके मारायला तो तसे चेंडू टाकतो. एका षटकात त्यांनी तब्बल 25 धावा लुटून काढल्या बिनबाद. आणि हीच तर फलंदाजी, काय फलंदाजी केली एका षटकात. पॉवर प्लेच्या 25 धावा. मागच्या सामन्यात ते नॉन स्ट्राईकला होते, पण या सामन्यात ते स्वतः स्ट्राईकवर आले, कारण त्यांना माहिती आहे की एकच षटक पॉवर प्लेचं आहे. आणि आता एक लेजंड क्रिकेटर, बरेच वर्ष जर गौरीपाडासाठी जर क्रिकेटची धुराव आली आहे ते हेमंत यांनी पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू ग्लान्स केला आहे ऑन साईडच्या क्षेत्रात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाले, 2 धावा घेण्यात यशस्वी. ऋतिक पाटील यांची रनिंग द विकेट तेवढीच भारी आहे, कारण त्यांना माहिती आहे जेवढे तुम्ही फटके घेता तेवढे तुमची रनिंगसुद्धा चांगली पाहिजे. जास्ती रनिंग कराल तर संघाच्या धावा पण वाढतात आणि एक एक धाव ही संघासाठी नेहमी उपयोगाची असते. हेमंत म्हात्रे यांचा पुढील चेंडू कल्पेशांना आणि स्वीप करायचा प्रयत्न, कीपर बेट आणि फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षण फ्लिप आणि गेलाय लॉंग. त्यांच्या सरफ काय चौकार आहे का? आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडू तिथे आडला गेलेला आहे, त्याच्यामुळे 3 धावा. बॅट्समन बेट, कीपर बेस्ट. तीन धावेचं समीकरण. हेमंत म्हात्रे पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका, पुढे आले, स्विच हिट करायचा प्रयत्न, पण बॅट्समन थोडेसे फ्रंट फूटवर आले, त्या कारणाने पंचांनी थर्ड अंपायरचा इशारा घेतला, रिव्ह्यू घेतलेला आहे. तर चेक करा प्रथमेश पाटील. फलंदाज थोडेसे सफल आले, फ्रंट फूटवर आले, पण फुलटॉसची मागणी केली. फ्री हिट आहे का, थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही निर्णय देऊ. MTC ही लाईव्ह चेक करत आहे. MTC चांगली अशी क्वालिटी. मागच्या सामन्यात तुम्ही ऐकलं की 1000 व्ह्यू हे पाहत होते म्हणजे सामन्यामध्ये. म्हणजे विचार करा की MTC वाहिनी पण तेवढ्याच उंच भरारी घेत आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी तशी GTCची आहे, तसेच आता MTCची पण आहेत. सागर फराड हे त्याचे प्रोप्रायटर आहेत आणि पंचांचा नो दिला आहे. फ्री हिट असणार आहे, येणारा चेंडू फ्री हिट आहे. कल्पेशांना पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू, पुन्हा बॅटची हलकीशी एज घेऊन फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल गेलेला आणि चांगले असं क्षेत्ररक्षण. जर हा बॉल जर अडवला नसता तर येणाऱ्या चेंडूवर 3 धावा नक्कीच वसूल झाल्या असता, पण चांगला असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत भर. ऋतिक पाटील यांनी घेतलेला रिव्ह्यू सक्सेस झाला, पण फ्री हिटचा उपयोग कल्पेशांना करता आला नाही. पण पुढील चेंडू परत ऋतिक पाटील आक्रमक मोडमध्ये, पहिली धाव जोरात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. नेक्स्ट ऋतिक पाटील यांना ऑन साईडला मारायचा होता, नीटचा बॅटवर आला नाही, कारण हेमंत म्हात्रे यांच्याकडे सुद्धा प्रचंड अनुभव आहे. गेले बरेच वर्ष ते गौरीपाडा संघाकडून खेळत आहेत. त्यांचे बंधू रवी म्हात्रे आणि नवीन फलंदाज जात आहेत कमलेश पाटील उर्फ कावा या नावाने खूप सुप्रसिद्ध असलेले खेळाडू. आणि याच गोष्टीसाठी ते जाणले जातात की बॅटिंग असो का गोलंदाजी असो ते नेहमीच आक्रमक असतात. आणि अशाच फलंदाजीच्या जोरावर त्यांनी कित्येक सामने संघाला जिंकवले, तसे गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा त्यांनी भरपूर सामने जिंकून दिलेले. तर ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील थोडीशी चर्चा करत आहेत की अजून 2 ओव्हर बाकी आहेत, खेळपट्टीवर उभा राहा, धावा होती. पुन्हा एकदा स्वीट हिटचा चेंडू, पंचांचा इशारा, चौकार. ऋतिक पाटीलने मला वाटतं सकाळपासून हेरलंय की मागच्या दिशेला भरपूर धावा होतात, त्यामुळे ते सर्व फटके स्विच हिट खेळतात, ते फाईन लेग खेळतात, ते थर्डमॅन खेळतात, ते पॉईंट खेळतात, ते जास्ती करून ते
लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट या क्षेत्रात त्यांनी फटके मारले नाही, कारण त्यांना माहिती आहे वाऱ्याचा वेगसुद्धा त्या बाजूला आहे. तर वाऱ्याच्या वेगाच्या दिशेने जर मी फलंदाजी केली तर माझ्या धावासुद्धा होतील. आणि क्रिकेटमध्ये 38च्या मागची दिशा जी असते बॅक साईड असते ती भरपूर जवळ असते, त्याच्यामुळे षटकार चौकार याची पण जास्तीत चान्सेस असतात. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला, पॅडल स्वीप केला, फाईन लेगच्या क्षेत्रात एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगला असा क्षेत्ररक्षण झालेला आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 40. तर या षटकात सुद्धा 15 धावा वसूल केल्या. पाणी हवा असेल तर घेऊन जाऊ शकतात वडोली संघाचे कुठलेही प्रतिनिधी, आणि गौरीपाडा संघाचे प्रतिनिधी पाणी घेऊन जाऊ शकतात. जलपान करून घ्या, उन्हाचे दिवस आहेत थोडेसे, स्वतःची काळजी घ्या. आणि ही संकल्पना मला खूप आवडली, कारण एखादं 12थमध्ये आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघतो की त्या संघाचा प्लेयरच जातो त्या संघासाठी ड्रिंक्स ट्रॉली घेऊन. त्याचप्रमाणे आज गौरीपाडा संघाच्या अतिरिक्त खेळाडू गेलेत, वडोली संघाचे गेलेत, कारण ही संकल्पना खूप चांगली आहे. कारण तुमच्या टिप्स द्यायला मिळतात, तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला संवाद साधता येतो. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील आता शेवटचे 2 षटक आहेत. आणि बॉलिंगसाठी आले रवी म्हात्रे, एक विस्फोटक फलंदाज आणि त्याचप्रमाणे एक आक्रमक गोलंदाज, एक बेस्ट ऑलराऊंडर. म्हणजे कल्याण डोंबिवलीचं जेव्हा जेव्हा सिटी स्टार ग्रामीण स्टार या मॅचेस होतात त्याच्यामध्ये रवी म्हात्रे यांची वर्णी नेहमी लागते बेस्ट ऑलराऊंडर म्हणून, कारण तसा त्यांचा खेळ आहे. आणि बघा छोट्या मुलाचं वय बघा, ही आवड आहे, ही आवड आहे, या आवडमुळे तुम्ही चांगले क्रिकेटर होतात आणि चांगला खेळाडू घडतो. आणि पुन्हा एकदा कमलेश पाटील यांना जोर तरार चेंडू टाकला, त्याच्यामुळे कमलेश पाटील यांच्या बॅटवर नीटसा आला नाही. कमलेश पाटील मला वाटतं थोडेसे दमछाक झालेली आहे त्यांची काल, कारण कालच त्यांनी मॅन ऑफ द स्कोअर झालेला आहे 41. शेवटचे 11 चेंडू शिल्लक. काल त्यांनी सिरीज घेतली, त्यांची थोडी दमछाक झाली, सकाळी 7:30 वाजता घरी आलेले आहेत. थोडीशी दमछाक होणं साहजिकच आहे, कारण दिवस रात्र क्रिकेट खेळतात, एकाच दिवशी तुमचं थोडीशी बॉडी तुम्हाला पेन पण करते. या सर्व गोष्टी स्वाभाविक आहेत आणि या गोष्टी आयोजक सर्व गोष्टी सर्वजण समजून घेऊ शकतात, कारण डेली खेळायला लागतं. शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडू ऋतिक पाटील जर जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहिले तर भरपूर धावा होतील, यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजी एवढी वेगवान आहे की बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि चेंडू सीधा यष्टीरक्षकच्या हातात. ऋतिक पाटील वारंवार त्याच दिशेला खेळायचा प्रयत्न करत आहेत. राम म्हात्रे यांचा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला चेंडू, 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. काय फलंदाजी केली ऋतिक पाटील यांनी, एकही ऑन साईडला मिड विकेटला स्क्वेअर मिड विकेटला मारायचा प्रयत्न करत नाही, कारण त्यांना माहिती आहे खेळपट्टी ही फास्ट आहे, बॉल जोरात येतात आहे आणि जोरात येणाऱ्या गोलंदाजावर जर तुम्ही आडवा मारायचा प्रयत्न कराल तर तो चेंडू सीधा वर चढतो. आणि ऋतिक पाटीलने कुठल्याच पद्धतीने त्या गोष्टी केल्या नाहीत, ज्या दिशेला आले त्या दिशेला त्यांनी फलंदाजी केली आणि चांगले स्ट्रोक करून चौकार षटकारांची आत्ताशबाजी केली. पुन्हा एकदा रवी मात्र पुन्हा एकदा पॉईंटला मारायचा प्रयत्न आणि फर्स्ट स्लिपमध्ये कॅच सुटलेली आणि हा डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. आणि एक चांगला असा एक झेल यांनी सोडलेला आणि अशी चुकी तुम्ही करू शकत नाही, कारण ऋतिक पाटील हे एक फॉर्ममध्ये आणि एक स्टार खेळाडू आहेत. सकाळपासून त्यांच्या बॅटमधूनच धावा निघतात आहे. आणि प्रथमेश पाटील यांच्या माहितीनुसार कोपर आणि घेसर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया व्यासपीठाजवळ आहे. इनिंग ब्रेक नंतर तुमचा टॉस करण्यात येईल. दोन्ही चांगले असे तुल्यबळ, एक बलाढ्य संघ, एक आमच्या डोंबिवली वेस्टचा संघ आहे तर एक वडवली वाकलन या परिसरातला एक उभारता आणि ठाणा संघ घेसर. दोन्ही संघांमध्ये आता बिग फाईट होणार आहे. 5 षटकांचा सामना असेल, 2 ओव्हर पॉवर प्ले असेल. ऋतिक पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर वारंवार ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न करत आहे. स्क्वेअर कट, पॉईंट, कव्हर पॉईंट, फाईन लेग, स्विच हिट हे त्यांचे प्रमुख अस्त्र राहिलेले आहेत या फलंदाजीमध्ये आणि अशीच फलंदाजी त्यांनी करत राहावी. आणि आता मारे लॉंग ऑफच्या
आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात मारलेला चेंडू आणि कॅच मिस. मला तर वाटतं आज ऋतिक पाटील यांचं नशीब बलवंत आहे. त्यांची लगातार 2 कॅचेस सुटले आहेत. हा प्रयत्न त्यांनी लॉंग ऑनवरून मारायचा केला पण तो अयशस्वी झाला. क्षेत्ररक्षकांनी या चुका करणं टाळलं पाहिजे कारण एखाद्या मोठ्या फलंदाजाचा तुम्ही जर कॅच सोडाल तर त्याचे परिणाम तुम्हाला नक्की भोगावे लागतील. आणि रवी मात्रे ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत पण क्षेत्ररक्षक त्यांना पाहिजे तशी साथ देत नाही. धावसंख्या झालेली आहे 46 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा लेट कट केलेला आहे. लेट कट थर्ड मॅनच्या क्षेत्रात आणि हा केलेला आहे चौकार. एकदम चांगला आणि सुरेख असा लेट कट केला शुभम यांनी. क्रिकेटमध्ये लेट कट या एक प्रमुख अस्त्र आहे की जेव्हा तुमचा गोलंदाज तेज तरार गोलंदाजी करतो तेव्हा हा शॉट खेळणं खूप गरजेचं असतं आणि त्याच पद्धतीने शुभम यांनी लेट कट करून थर्ड मॅनच्या क्षेत्रात चौकार वसूल केलेला आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती 50 आणि 50 कंप्लीट. चांगली अशी फलंदाजी वडवली बी संघाची. मागच्या सामन्यात थोडेशा अडखळलेले पण ऋतिक पाटील यांनी ती इनिंग सावरली आणि त्याच पद्धतीने ऋतिक पाटील पुन्हा दुसऱ्या सामन्यात सुद्धा तीच इनिंग करत आहेत. पण आता शुभम पाटील यांना बरोबर लय सापडली. तेच तरार गोलंदाजी लेट कट करून थर्डमॅनच्या क्षेत्रात चौकार वसूल केला. रवी मात्रे यांनी चांगली गोलंदाजी केली पण क्षेत्ररक्षकांनी साथ न दिल्याने ऋतिक पाटील यांना 2 लाईव्ह या षटकात मिळाले आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा ऋतिक पाटील हे स्ट्राईकवर आणि नवीन गोलंदाज येत आहे तो संकेत. एक नवीन एक मला तरी वाटतं एक 16, 17, 18 वर्षाचा खेळाडू असेल. अपकमिंग यंगस्टर दिसतोय. स्पिन गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असावं असं वाटतंय कारण जोरजोरातल्या गोलंदाजीवर फास्ट बॉलिंगवर जर रन येतात तर थोडीशी रणनीती चेंज करायचा रवी मात्रे हेमंत मात्रे यांचा विचार असेल आणि त्याच अनुषंगाने संकेत यांना गोलंदाजीवर बोलवण्यात आलेलं. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या क्षेत्रात चौकार. विकेट किपर बीट फाईन लेग स्लीप सर्व गोष्टींना त्यांनी भेदक करून चौकार वसूल केला आहे ऋतिक पाटील यांनी. ऋतिक पाटील खरंच मी तर एकच बोलेन तुम्हाला की तुम्ही पॉवर प्लेच्या बॅक साईडला जास्त रन्स केले आहेत. तुम्ही पूर्णपणे विकेटचा अनुभव घेतला आहे. पिचचा जजमेंट घेतला आहे त्याच्यामध्ये तशी फलंदाजी करतात आहे. आणि आता समोरच्या क्षेत्रात मारलेला चेंडू यावेळी सीमा रेषा पार षटकार. आता ऋतिक पाटीलला समजलं की हा चेंडू वर पडला आणि वर पडला तर माझ्या बॅटच्या स्लॉटमध्ये आला आणि पाठवला डायरेक्ट सीमा रेषा पार षटकार. चांगली अशी फलंदाजी ऋतिक पाटील करत आहे. मागच्या सामन्यात देखील त्यांनी 44 धावा केल्या आणि या सामन्यात आणि या सामन्यात 47 धावसंख्या झालेली आहे. तर येणाऱ्या चेंडूवर जर मोठा स्ट्रोक आला तर मला वाटतं स्पर्धेतील पहिली 50 ऋतिक पाटील यांच्या नावावर होईल. मागच्या 47 धावसंख्येवर खेळत आहेत. खरंच खूप चांगली अशी फलंदाजी, डोळ्याचा पारणं फेडणारी फलंदाजी, चौफेर फटकेबाजी. आता यावेळीचा मागच्या चेंडू तुम्ही बघितला थोडासा वर टाकला मिड विकेटच्या क्षेत्रावरून डायरेक्ट षटकार घेतला. म्हणजे जसे बॉल तशी फलंदाजी करणार ऋतिक पाटील यांनी दाखवलेली आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि हा पण चेंडू सीमा रेषे पार षटकार का चौकार. षटकार आणि एकदा बॅट वरती करा ऋतिक पाटील. कॉंग्रॅच्युलेशन 50 साठी. मस्त फलंदाजी आणि दाखवून दिले की फलंदाजाच्या जीवावर मी एवढ्या बाईक्स एवढ्या मॅन ऑफ द सिरीजच्या पारितोषिक का जिंक. तर एक विनोद आहे वडवली बी संघाच्या खेळाडूंकडून ऋतिक पाटीलला तिथे फ्लॅट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ते त्यासाठी त्या साईडला जास्ती स्ट्रोक खेळत आहेत. वा खरंच ऋतिक पाटील असले म्हणजे त्यांच्या पण मनात आहे. आणि आता आलेले आहेत आमचे लेजंड प्लेयर विशाल पाटील. पहिल्या सामन्यात जरा त्यांची अनुपस्थिती होती. हाताला थोडासा मार लागला टाके लागले तरी पण खेळाची जिद्द त्यांच्या मनात खूप आहे म्हणून ते आज संघासाठी पुन्हा खेळायला मैदानात आले. कारण खेळाडूचं हेच असतं की मला लागलंय किंवा माझं हे दुखतंय माझं ते दुखतं हे सांगणारा प्लेयर नसतो. प्लेयर कोण असतो की भाई मी आलो मैदानात आणि याच गोष्टी पाहिजे प्लेयरकडे की मला गावासाठी खेळायचं आहे मला क्रिकेटसाठी खेळायचं आहे. चांगली बॅटिंग केली ऋतिक पाटील. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन 50 मारल्याबद्दल. संस्कार स्पोर्ट्सची तुम्ही बॅट बघतात आहे संस्कार ब्रँड
हा खूप जुना ब्रँड आहे आणि चांगला असा ब्रँड आहे. बरेचसे फलंदाज संस्कारची बॅट वापरतात. आकाश तारेकर त्यांचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. आणि पुन्हा एकदा संकेत यांचा चेंडू, पुन्हा एकदा विशाल पाटील स्विच हिटचा प्रयत्न करायला गेले आणि हे काय घडलंय. एक धाव, दुसरी धाव, बॅकअप, तुमचा बॅकअपच नाही आणि फिल्डरने डायरेक्ट थ्रो मारा, त्यामुळे 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत संकेत यांच्या गोलंदाजीवर. विशाल पाटीलने सुद्धा हेरला की जर स्विच हिटला रन होता त्यामुळे त्यांनी गेल्या गेल्या पहिलाच प्रयत्न स्विच हिट केला. पण पहिला स्ट्रोक स्विच हिट खेळणार, जेव्हा तुम्ही भरपूर चेंडू खेळता तेव्हा स्विच हिट खेळाल तर तुमच्या बॅटवर येतात. डायरेक्टली जाऊन जर तुम्ही मैदानात खेळाल तर थोडेसे असफल होता. पुन्हा एकदा शॉर्ट पिचाचा चेंडू, फाईन लेगच्या क्षेत्रात मारलेला चेंडू, सीमा रेषा पार चौकार आणि षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे 72 आणि जो स्कोर वडवली बी संघाला हवा होता तो झालेला आहे. 73चा टार्गेट, भला मोठा टार्गेट आज गौरीपाडा संघासमोर उभा केलं आहे. पण त्या संघात देखील तेवढेच ताकदवर फलंदाज आहेत. रवी म्हात्रे, हेमंत म्हात्रे यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि बरेचसे सामने त्यांनी संघासाठी जिंकून दिलेले आहेत. आणि एक भला मोठा टार्गेट यशस्वी झाला आणि त्याचं एक मुख्य कारण आहे ते म्हणजे ऋतिक पाटील. ऋतिक पाटीलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, अक्षरशः विस्फोटक फलंदाजी, येणाऱ्या दिशेकडे चेंडू खेळले, कव्हर पॉईंट, कव्हर, फाईन लेग, थर्ड मॅन, मिड विकेट, या सर्व क्षेत्रात त्यांनी फलंदाजी केली. फक्त लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात त्यांचे फटके आम्हाला पाहायला मिळाले नाही. पण त्याचं एकमेव कारण आहे की हवेचा वेग आणि येणाऱ्या दिशेकडे करणारी फलंदाजी. विशाल पाटील, तुमचा देखील तेवढा कौतुक आहे. आज इंजुरी असून तरी तुम्ही खेळायला आले आणि मागच्या सामन्यात तुम्ही खरंच खूप गोलंदाजी चांगली केली. एक 12 धाव्यांची गरज असताना जो षटक तुम्ही हाताळला राम पाटील सारख्या फलंदाजाविरुद्ध, तुमचा देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि पंचांनी पण या सामन्यात एक महत्त्वपूर्ण अशी चांगली भूमिका निभावली आहे. कुठल्याही प्रकारचा गाळबोट त्यांच्या लागला नाही आहे. अशीच पंचगिरी तुम्ही करत राहा ही आमची अपेक्षा आहे. तर येणाऱ्या 4 चेंडूत 72 धावा झालेल्या आहेत, 73 धाव्यांची गरज आहे. तर कशा प्रकारे गौरीपाड्याचे फलंदाज फलंदाजी करतात ऐकूया आपले एक स्टार कॉमेंटेटर आणि एक गोड आवाज मनीष यांचा. धन्यवाद पिंट्या जोशी. चला तर नाणेफेकीचा कौल करून घेऊयात आपण. प्रथमतः गैसर विपक्ष कोपर, दोन्ही संघांचे कॅप्टन्स, आपल्याला विनंती असणारे आपण या नाणेफेकीचा कौल करून घेऊयात. तिसरा सामना हा पहिल्या फेरीतील गैसर विपक्ष कोपर, दोन्ही टीमचे कॅप्टन्स या नाणेफेकीसाठी आपण त्वरित या मैदानात आमच्या कॉम्बॉक्स समोर. पाटील डेझर्ट गार्डनचे ओनर, त्यांच्याच हस्ते आपण वैभव पाटील यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. खूप लाखाचं सहकार्य त्यांचं आहे या स्पर्धेसाठी. प्रथमेश पाटील यांची खूप चांगली साथ देत आहेत. आणि बघा, कुठलीही स्पर्धा आयोजन करायची असली तर ते एका दुसऱ्या माणसाचं काम नाही आहे, संपूर्ण टीम असणं गरजेचं आहे. त्याच टीमचे हे 2 प्रमुख शिल्लेदार प्रथमेश असतील आणि वैभव असतील. चला, या टॉससाठी गैसर विपक्ष कोपर, दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आपण या त्वरित नाणेफेकीसाठी. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे. ऐरे गावाचे किशोरजी म्हात्रे साहेब, आपल्याला देखील विनंती, या आपण देखील. वयात पुन्हा एकदा मैदानाकडे ऋतिक पाटील बरसलाय, अर्धशतक नक्कीच झळकावलंय. 18 ते 19 बाईक्स या खेळाडूच्या नावावरती काय आहेत त्यात, आणि आपल्या या बॅटिंगनी आपल्याला दाखवून दिला. चला, टॉससाठी या अंतिम कॉल कोपर आणि गेसर, आपल्यासाठी या शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. अन्यथा दोघांनाही पॅनलाइज करण्यात येईल असं प्रथमेश देखील सांगतात, स्पर्धेचे मुख्य आयोजक. आकाश म्हात्रे असतील गैसर आणि आकाश कोळी असतील, क्षमा असावी, आकाश भोईर.
नाणेफेकीचा कौल जिंकलाय, कोपर संघाने जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे, हरकत नाहीये. 2 षटकं संपल्यानंतर आपण आपला डिसिजन कळवा. कोपर विपक्ष गैसर अशी ही पुढची मॅच आणि मैदानात सुरू असलेला सामना. लक्ष किती मोठं आहे, लक्ष असणार आहे 73 धावेंचं लक्ष आहे. 4 षटकांची ही मॅच आणि त्याच्या मागचं शिल्पकार आहे ऋतिक पाटील. काय बरसलाय. 17 चेंडूचा खेळ, 53 धावा. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती बिगेटचा प्रयत्न केलाय आणि पहिल्या चेंडूवरती इरादे देखील स्पष्ट केलाय. सांगितलंय मी देखील बॅटिंग करू शकतो, मी देखील खेळायला झालोय. पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केलाय. 6 धावा. आणि या 2 बॅटर्स कडून अपेक्षा आहेत, ते दोन्ही बॅटर्स मैदानात. गौरीपाडा संघाचे हेमंत आणि रवी या दोन्ही बॅटर्स कडून अपेक्षा असणार आहे की यांना खेळ करणं गरजेचं आहे. 73 धावेचे लक्ष, खूप मोठं लक्ष आहे, भलं मोठं लक्ष आहे. 24 चेंडूचा खेळ. कमलेशच्या पहिल्या चेंडूवरती इरादे नक्कीच हेमंत यांनी आपल्या स्पष्ट केल्यात. सांगितलंय की मला जर पाळ्यात चेंडू फेकला, स्लॉटमध्ये फेकला तर नक्कीच माझ्याकडे देखील ती कुवत, ती शक्ती, ती ताकद आणि ती शैली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑन रिजन वरती, मिड विकेट रिजन वरती. 1 धाव नक्कीच वसूल केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. मोठे फटके प्रत्येक चेंडूवरती, प्रयत्न तर करावा लागणार आहे. गौरीपाडा संघाला प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर संयमी खेळ, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. तेवढा चांगला कनेक्शन झालेलं नाहीये, तरी देखील 1 धाव मिळते आणि रवी येत आहेत बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडवरती. पहिल्यांदाच या मॅचमध्ये त्यांच्याकडून देखील अपेक्षा संपूर्ण गौरीपाडा संघाला असणार आहेत. 7 धावा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक निर्णायक आहे, दोन्ही टीमसाठी निर्णायक असणार आहे. कमलेश गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतात. आपण अनेक वेळेस बघितलं की त्यांची शैली बघितली, खूप चांगली हाय आर्म ॲक्शन बघायला मिळते, चांगली जंप देखील त्यांच्याकडे आणि तो अँगलचा वापर देखील ते अप्रतिम करतात. कधी राईट आर्म, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, कधी ओव्हर द विकेट. रवी बॅटिंगसाठी पहिला चेंडू फेस करील, स्विच हिट, अप्रतिम फटका. यावेळी बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन चांगलं झालंय आणि क्षेत्र निवडलंय थर्ड मॅनचं. येतोय चौकार, चेंडू निघून गेलाय दन 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 करत. सुमधुर संगीत देखील आपण ऐकतो डीजे यांच्या मार्फत, त्याची देखील तेवढीच साथ. कमलेश्वरती देखील बरसल्यात, दोन्ही बॅटर्स बरसल्यात. यावेळी विकेटचा प्रयत्न केला, कव्हरचा रिजन निवडलाय. कव्हरच्या रिजन वरती चेंडू चाललाय 2 बाउन्स सीमेच्या पलीकडे. अजून एक लाजवाब फटका बघायला मिळतोय. एक धावफलकावरती 73 धाव्यांचं मोठं लक्ष आहे. त्याचा पाठलाग जर असा होईल तर मॅच मध्ये रंगत येणार आहे. गौरीपाडा संघ देखील चांगली बॅटिंग करतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा लेट कट चालला, जवाब फटका बघायला मिळतोय थर्ड मॅन रिजन वरती. आणि मागच्या सामन्यात ऋतिकने करून दाखवलं होतं, 3 चेंडूंवरती 3 चौकार वसूल केले होते. आता रवी देखील म्हणतोय टू डाल डाल मैं पात पात, एक तेरी तो एक मेरी. रवीने देखील 3 चेंडूंवरती 3 चौकार वसूल केलेत आणि आपलं अस्तित्व, आपल्या गावाचं अस्तित्व, आपल्या संघाचं अस्तित्व या पडल्याच्या मैदानावरती वसूल करत असताना, संदपच्या मैदानावरती वसूल करत असताना क्षमा असावी. 19 धावा धावफलकावरती आणि एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या इनिंगचा, तर ऋतिक बरसला होता. 25 धावा त्यांनी देखील केल्या होत्या. इथे रवी बरसतायत, इथे हेमंत बरसतायत. गौरीपाडा संघ देखील आपलं अस्तित्व इथे दाखवत असताना 19 धावा धावफलकावरती आणि अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल, पॉवर प्लेचा निर्णायक षटक, निर्णायक षटकावरती बरसण्याचं काम केलंय. लास्ट बॉल, यावेळी देखील स्विच हिट केलाय. पंचांनी नो कॉल केलाय. दडपणा खाली हा 9 चेंडू फेकलाय का कमलेशनी? चौकार आलाय. फक्त चौकार नाही तर 5 धावा, एक अतिरिक्त चेंडू आणि तो देखील फ्री हिटचा असणार आहे. काय बॅटिंग होतंय, अप्रतिम बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत रवी यांच्यासाठी. 4 चेंडूंवरती 4 चौकारांनी वसूल केल्यात. खूप चांगली बॅटिंग.
येस, बघा तिसऱ्या पंचांचा वापर फक्त बीमर पद्धतीच्या चेंडूसाठी केला जाईल. तो देखील जर पंचांनी कॉल केला तर प्लेयर्सला देखील आहे का? रनआउटचा फक्त पंच घेतील आणि बीमरचा अपील आपण बॅटर करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच प्रकारचं इथे रिव्ह्यू देण्यात येणार नाहीये. 24 धावा धावफलकावरती म्हटलं होतं बघा. 24 धावा झाल्या तर ऋतिकनी 25 केल्या होत्या, रवी यांनी आणि हेमंत यांनी 24 आतापर्यंत केल्यात. आणि हा पुढील चेंडू काय? हा पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे. त्या फ्री हिटचा चेंडू म्हणजे फक्त 3 ते 4 प्रकारे बॅटर आउट होऊ शकतात, जे आपल्याला माहित आहे. रनआउट पद्धतीने ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, जर आपण चेंडूच्या मध्ये आलात हाताळला तरी देखील बॅटर आउट होऊ शकतो. आणि अनेक अजून 2 प्रकार आहेत. रवी बॅटिंग करतोय, कमलेश यांच्यावरती हल्ला चढवलाय. शेवटचा चेंडू बिग हिट केलाय, मिस टायमिंग असणार आहे स्ट्रोक, पण हा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. झेल पकडला तरी धाव आपण घेऊ शकतात. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा वसूल केल्या. धावा किती आहेत धाव फलकावरती? धावा आहेत धाव फलकावरती 26 धावा, 26. काय खेळी आहे, अप्रतिम खेळी. 73 धाव्यांचं लक्ष बघितल्यावरती अनेक प्रेक्षकांना वाटलं असेल की हा सामना वन साइडेड होतोय की काय, पण तसं म्हणत नाहीये. रवी सांगतोय मी खेळायला आलोय, हेमंत देखील तेच सांगतोय मी देखील खेळायला आलो. आणि कमलेश सारख्या मोठ्या गोलंदाजावरती जर आपण 26 धावा वसूल केल्या तर नक्कीच म्हणायला हरकत नाहीये. मॅच ऑन आहे. हा सामना देखील तेवढाच चांगला रंगणार आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 26 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 73 धाव्यांचं लक्ष आहे. आव्हान आहे, या धावा देखील शक्य आहेत. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा असतो, इथे अशक्य काहीही नाहीये असं दोन्ही बॅटर्स आपल्याला सांगतायत. गौरीपाडा संघ सांगतोय, पण आता आव्हान मोठं असणार आहे. ज्या खेळाडूकडे तो कॉन्फिडन्स आहे, जो खेळाडू नक्कीच बायकरमॅन च्या पदवीच्या अगदी जवळ आहे, तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवरती, ज्या खेळाडूंनी पहिल्या इनिंग मध्ये 50 धावा वैयक्तिक केल्या होत्या. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती. बघूयात कसा हाताळतोय षटक. पॉवर प्ले संपलाय. पहिला चेंडूवरती अगदी वाईडिश यॉर्करचा वापर केला. बॅटची अगदी खालची कडा लागते. यष्टीरक्षकांनी उर्वरित काम पूर्ण केलंय आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉल कधी आलाय तर 8 चेंडूंनंतर हा डॉट बॉल आलाय, कारण पहिल्या षटकाचा खेळ हा 7 चेंडूंचा होता. एक नो चेंडू देखील कमलेशने हाताळला होता. याच अशा डॉट चेंडूंची आवश्यकता असणार आहे. वडवली बी विपक्ष गौरीपाडा म्हटलं होतं. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. उपउपांत्य फेरी आहे. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी ही लढत दोन्ही संघांमध्ये असणार आहे. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच असणार आहे. चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता. खेळाडू येतो चेंडूच्या खाली, चूक होत नाहीये आणि हेमंत यांची विकेट संपुष्टात आली आहे. हेमंत यांची खेळी संपुष्टात आली आहे. त्यांना दबत्या पावलांनी तंबूचा आसरा दाखवलाय ऋतिक पाटीलनी. डीजे वरती 26 आहेत. जिंकण्यासाठी समीकरण 16 चेंडू आणि 47 धावेंचं आहे. 16 चेंडू 47 धावा. 2 चेंडू नक्कीच ऋतिकने डॉट टाकलेत. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर विकेटचं पतन, गडी बाद झाले आणि आता उर्वरित 4 चेंडूंवरती किती धावा बनवतायत त्यावरती या मॅचचा निर्णय होईल, यात शंका नाहीये. 16 चेंडू 47 धावेंचं लक्ष. बिग हिट प्रत्येक चेंडूवरती करण्याचा प्रयत्न करणार आहे. सागर मैदानात आलात. सागरला देखील तसंच आक्रमक होण्याची आवश्यकता आहे, अग्रेसिव्ह होण्याची आवश्यकता आहे, कारण ऋतिक देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल यावी पायचीची अपील आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यात आणि इथे आपल्या गावाचं, आपल्या संघाचं वर्चस्व ऋतिक पाटीलने धोरण आपल्या हातात घेतलंय. गोलंदाजी देखील सुदृढ करतोय. 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता ऋतिक पाटील पुन्हा एकदा उभा आहे. येस डीजे.
मयूर आलेत बॅटिंगसाठी. हा तोच खेळाडू आहे ज्या खेळाडूने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं होतं आणि समोर देखील तोच खेळाडू आहे ज्या खेळाडूंनी मागच्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेतलं होतं. म्हणजे ही बॅटल, ही कॉन्टॅक्ट, ही रायव्हलरी बेस्ट विपक्ष बेस्टची असणार आहे. आणि चेंडू कुठला फेस करायचा आहे मयूरला? अगदी पहिलाच चेंडू हॅट्रिकचा फेस करायचा आहे. बघूयात विक्रम करतोय का एकाच सामन्यामध्ये अर्धशतक, एकाच सामन्यामध्ये हॅट्रिकचा विक्रम करतोय का? आतापर्यंत धाव एकही दिलेली नाहीये. 3 चेंडू हाताळल्यात, 2 गडी बाद केल्यात. ऋतिक हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिकचा चेंडू स्विचचा वापर केलाय. अगदी चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क झालाय का तर पंच नाही सांगत आहेत. लेग बाय स्वरूपाची ही धाव मिळणार आहे. धाव येणं गरजेचं होतं, धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट करणं मयूरला गरजेचं होतं. स्ट्राईक मयूरने रोटेट केली आहे आणि रवी यांच्याकडे आता स्ट्राईक मिळाली आहे. पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये त्यांची बॅट त्यांनी रोवली आहे. बघूयात समीकरण काय. समीकरण 14 चेंडू आणि 46 धावेचं अजूनही आहे. अजूनही वडवली बी संघ डॉमिनेट करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. पण इथून रवी यांना खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे. हे 2 चेंडू नीट खेळणं गरजेचं आहे कारण उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती, विक्रम ऋतिकने केल्या, अर्धशतक झळकावलं. हॅट्रिक देखील घेण्याच्या उंबरठ्यावरती होता. 4 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव दिली आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. रवी विपक्ष ऋतिक यावेळी देखील यॉर्करचा वापर केलाय. काय गोलंदाजी होत्या, अप्रतिम गोलंदाजी होत्या. वेग आहे, स्लोअर 1 पद्धतीचे चेंडूज आहेत. व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती देण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी इथे होते. लास्ट बॉल, शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 1 धाव दिली आहे. बघा वडवली बी संघ, आपल्याकडे जर असा ऑलराऊंडर असेल तर कुठलाही सामना जिंकणं कठीण नाहीये. पण गौरीपाडा संघ देखील अजूनही फाईट करतोय, लढत देतोय. मुख्य अस्त्र अजूनही मैदानात आहे. रवी अजूनही चांगली बॅटिंग करतायत. रवी मात्र बॅटिंगसाठी शेवटचा चेंडू फेस करणार. हा देखील कॉन्टेस्ट बेस्ट वर्सेस बेस्टचा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ऋतिक विपक्ष रवी. लास्ट बॉल, बॅटची कडा आणि फाईन लेग रिजन वरतून चेंडू निघून चाललाय का तर प्रयत्न खूप चांगला केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 1 धाव आली आणि ऋतिक पाटीलनी गोलंदाजीमध्ये देखील डॉमिनेट केला. एका षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 2 गडी बाद केलेत. खूप चांगला खेळ, खूप चांगलं डॉमिनेशन. चेंडू 45चं समीकरण असणार आहे. या ब्रेकमध्ये नक्कीच ऐकूयात एक सुमधुर संगीत आपला डीजे. गेम वडवली बी असं नाव आहे आणि या संघाने आतापर्यंत 11 ट्रॉफीज आपल्या नावावरती केल्यात. क्वार्टर फायनलची ही लढत आहे. या स्पर्धेमध्ये देखील एखादी ट्रॉफी येते का? त्या ट्रॉफीच्या मध्ये जर कोण उभा असेल तर नक्कीच रवी मात्रे यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. रवी मात्रे जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत मॅच नक्कीच बॅलन्स आहे. गौरीपाडा विपक्ष वडवली बी अशी ही लढत. 12 चेंडू 45 धावेंची अजूनही आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती शुभम आलेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू लीव्ह केलाय. गुड लीव्ह म्हणावं लागणार आहे कारण पंचांनी दोन्ही हात इथे समांतर केलेत. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राच्या धावा घेऊन खेळणं गरजेचं आहे. अजूनही 44 धावा बनवायच्यात. 1 मोठं षटक. बघा पहिलं षटक कमलेशचं ज्यात 26 आला. ऋतिकचं दुसरं षटक ज्यात फक्त 1-2 धावा आल्यात आणि 2 गडी देखील बाद झाल्यात. आता 12 चेंडू 44ची अजूनही आवश्यकता. म्हणजे या 12 चेंडूंवरती 3 ते 4 षटकार येणं गरजेचं आहे आणि षटकार मारण्याची कुवत ह्या बॅटरकडे, ताकद प्रचंड आहे. त्या ताकदीचा वापर होतोय का की गोलंदाज आपलं वर्चस्व दाखवतोय. यावेळी पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरून सलग बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 अवांतर स्वरूपाच्या धावा. या एक्स्ट्राच्या एकेरी दुहेरी धावा नक्कीच जास्ती मॅटर नाही करणार आहेत. चेंज द गेम वडवली या संघाला. पण या एकेरी दुहेरी धावा स्तर क्रिकेटच्या लाईफलाईन म्हटलं जातं कारण इथूनच चांगल्या चेंडूवरती जर आपण एकेरी दुहेरी धावा घ्या, खराब चेंडूवरती प्रहार करा, मॅच जिंका, हे समीकरण असतं. या विकेटचा प्रयत्न केला आणि चांगली गोलंदाजी. बॅटर
बॅटर आउट आहेत. येस, रवी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ह्याच खेळाडू वृत्तीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा, पंचांचा इशारा येण्याच्या अगोदर मैदान सोडलंय. त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे. मी खेळपट्टीवरती राहिलो तरच सामना जिंकू शकतो हे देखील माहीत असताना, आपली खेळाडू वृत्ती दाखवत असताना, आपल्या यंगस्टर्सला, आपल्या गावातील सर्वच खेळाडूंना सांगत असताना की कितीही महत्वाची मॅच असू देत, आपण खेळाडू वृत्ती ठेवा, क्रिकेटचा खेळ हा जिवंत ठेवा. वेल डन रवी, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. येस डीजे. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळी देखील अजून एक बॅटर बाद झालेत. पुन्हा एकदा वाटची गळा लागली आणि उर्वरित काम यष्टी रक्षकाने कंप्लीट केलंय. 2 चेंडूंवरती 2 गड्या घेतलात शुभमनी देखील. धन्यवाद. 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यात म्हणजे शुभम देखील आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे आणि स्पर्धेतील पहिली हॅट्रिक बघायला मिळते का आपल्याला. चेंज द गेम वडवली संघाच्या नावावरती, शुभमच्या नावावरती. बॅटिंगसाठी बॅटर आलेत मैदानात. अनिकेत आलेत. अनिकेत मात्र मैदानात आलेत हॅट्रिक चेंडू फेस करण्यासाठी. यावेळी खूप चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण अवाक्याच्या बाहेर चेंडू होता. खूप चांगला अंदाज बांधला की चौकार अडवणं इथे गरजेचं आहे. चौकार अडवलाय. एक धाव, स्ट्राईक रोटेट झाली आहे. समीकरण आता खूप लांब गेलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण रवी जिथे बाद झाले, बॅटची कडा लागली, बाद झाले, त्यानंतर नक्कीच गौरीपाडा संघ आता थोडासा बॅकफुटला बघायला मिळतोय, कारण चेंज द गेम वडवली संघाने गेम इथून चेंज केलाय. स्विचचा प्रयत्न केला होता. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिले 2 चेंडू शुभमनी हाताळले, ते दोन्ही चेंडू वाईट फेकले. एक ऑफ स्टंपच्या बाहेर, त्या रिटर्न क्रिसच्या बाहेर, एक लेग स्टंपच्या बाहेर वाईट फेकला, पण त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी केली. खूप चांगला कमबॅक केलाय. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न केला. प्ले अँड मिस, अजून काही नाही आहे. पाच चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शुभमच्या या षटकामध्ये खूप चांगला कमबॅक केला, डॉमिनेट केला पुन्हा एकदा वडवली बी संघाने, असं म्हणायला हरकत नाहीये. 31 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी समीकरण खूप मोठं आहे. 7 चेंडू 42 धाव्यांचं समीकरण असणार आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकवलाय चेंडूला. वेगळा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला शुभम यांनी आणि 4 धावा इथे मिळतील. त्या 4 धाव्यांनी धावफलक देखील पुढे. 35 धावा धावफलकावरती. नवदूत खेळाडू. संरक्षण 38 धावेचं करायचं 6 चेंडूंवरती, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार मारला तरी देखील सामना अशक्य आहे, पण क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. 6 चेंडू 38 धावा. तन्मय गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील आलाय, वाईट बॉल. 37 धावेंची अजूनही आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. विकेट्स देखील अतिरिक्त गमावलेत, म्हणजे चेसिंग इथे कंपल्सरी होते गौरीपाडा संघाला. या 37 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडूंवरती बनवणं गरजेचं आहे. तन्मय नवदूत खेळाडू आहे, त्याला चान्स देण्यात आलाय. विकेटचा प्रयत्न केला, चांगला चेंडू हाताळलाय. पंचांनी देखील बोट आकाशाकडे केलाय. नवदूत खेळाडूंनी देखील आपलं काम केलंय आणि विकेट मिळवून दिली आहे. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक. येस डीजे.
तन्मय गोलंदाजी मार्कवरती. यंगस्टरला चेंडू सोपवलाय आणि हेच तर क्रिकेट आहे, हेच तर आपलं ग्रामीण क्रिकेट आहे, ज्यामध्ये आपल्याला खेळाडू घडवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. एक यंगस्टर ज्याला गोलंदाजी करतो त्यावरती कॉन्फिडन्स ठेवला. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. काव कॉर्नर रिजनवरती मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी. आपण उल्लेख करत होतो आपल्या ग्रामीण क्रिकेटचा, आपल्या खेळाडू वृत्तीचा. ती खेळाडू वृत्ती नक्कीच आपल्याला रवी यांनी दाखवली आणि तसंच काहीतरी आपण बघतोय मैदानात की तन्मय यांना एक चान्स देण्यात आला चेंज द गेम वडवली बी ह्या संघाकडून, कारण नवदूत खेळाडू घडवत राहणं गरजेचं आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण स्लिप रिजनवरती. एकही धाव मिळणार नाहीये. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 36 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली असं म्हणायला हरकत नाही आहे इथून गौरीपाडा संघासाठी. विकेटचा प्रयत्न इथे देखील केला होता. इथे देखील फक्त प्ले अँड मिस, फक्त प्ले अँड मिस. खूप चांगली गोलंदाजी करतोय, म्हणजे नक्कीच भविष्य देखील सुदृढ आहे वडवली बी संघाचं असं म्हणायला हरकत नाही आहे. जर भविष्य तन्मय यांच्या हातामध्ये असेल, पुढे जाऊन नक्कीच अनुभव त्यांना देण्याचा इथे प्रयत्न करणार, कारण मॅच प्रॅक्टिस सारखी प्रॅक्टिस कुठेही मिळत नाही आहे. खूप चांगला प्रयत्न. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्रिल केलंय ऑन रिजनवरती. एक धाव इथे देखील मिळणार आहे लॉंग ऑनवरती आणि एका धावेनी नक्कीच समीकरणात जास्ती फेरबदल होताना बघायला मिळत नाही आहे, पण नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी तन्मयचं देखील असणार आहे. हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी करतोय तन्मय देखील. 1 चेंडू 35 धावेंची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू. विकेटचा प्रयत्न केला. मिस टायमिंग झालाय. खूप चांगली गोलंदाजी. तन्मयचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि बघा मैदानात हेच तर जास्ती महत्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ मैदानात ह्या एकामेकांच्या प्रतिस्पर्धी खेळण्याचा असतो, पण जेव्हा तन्मयनी चांगली गोलंदाजी केली प्रतिस्पर्धी मयूरने देखील तन्मयचं अभिवादन केलं, हँडशेक केला आणि बेस्ट ऑफ लक त्याला दिला. हेच तर आपलं ग्रामीण क्रिकेट आहे. थँक्यू सो मच दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक. वडवली बी संघ आपल्याला देखील पुढच्या मॅचसाठी